लगे साठवणाचे हृदय जागे. लोक म्हणतात आमच्या हृदयात देव घ्यायला जागाच राहिला नाही. साठवणाचे हृदय जागे. आता काय करायचं? देवमंदला भाव बुडाला काय करू. आता काय झालं? देवाचा पूर्ण भावच बुडाला. आता देवाला काही किंमतच राहिली नाही. कुणीच देव घेणार. आता देवाची पूर्ण किंमतच निघून गेली. आता काय करायचं? म्हणजे तुकोबरा काय म्हणतात, आपण एक युक्ती करू. काय केली? देव घ्या फुका न लगे रुका मला काय. महाराज जगतगुरु तुकोबरायांनी देवाला काय केलं? फुकाट करून टाकलं. तरी सुद्धा कुणी यायला पाहिजे का नाही? तरी सुद्धा कुणी देव घ्यायला आलेलं नाही. तुका भाविन उधार देव आणला. महाराज तुकोबरायांनी स्वतःची 1200 एकर ची जमीन खर्चून लोकांना देव कळावा आणि जगाचा उद्धार व्हावा म्हणून तुकोबरायांनी जमीन खर्च केली. पण लोकांना काय झालं त्याचं नाही. विठ्ठल जगाच्या उद्धाराकरता नेहमी प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे जगाचा उद्धार करत असताना आलेले अनुभव सांगत असताना रूपक या अलंकाराचा वापर केलाय महाराज. आणि ते रूपक महाराज दुकानदाराचे, विक्रेताचे अनेक अभंग तुकोबरायांनी गाथेमध्ये केलेले आहे. महाराज तुकोबरायांचा बराचसा काळ हा दुकानदारीमध्ये गेला होता. महाराज दुकानदार काय करतो? एका ठिकाणावर माल आणतो आणि तो विकण्याचा बघतो. तुकोबराय सुद्धा ज्या गावात बाजार भरत असेल ना, त्या गावात तो माल विकण्याकरिता जात असायचे. काही गावाचा बाजार ठरलेला आहे, कुणाचा सोमवारी असतो, कुणाचा मंगळवारी असतो. त्याचप्रमाणे तुकोबराय महाराज माल विकण्याकरिता जात असायचे. दरवेळेस ते आपला बाजार घेऊन शेतात काय भाजीपाला असेल तर ते घेऊन ते विकण्याकरिता जात असायचे. पण महाराज दुकानदारामध्ये 2 प्रकार आहेत. काही दुकानदार एकाच ठिकाणी बसून ते गिराईक त्यांना माल देत असतात एकाच ठिकाणी बसून. पण काही दुकानदार काय करतात महाराज? एका ठिकाणी जर माल खपत नसेल तर तो माल एका टपल्यात गोळा करतात आणि तो माल विकण्याकरिता जात असतात. महाराज तुम्ही पंढरपूरला गेला काय आणता? काही लोक खेळणी घेतात, कोण गाड्या घेतात, कोण काय घेतात. पण महाराज तुकोबराय असे होते का? नव्हते. तुकोबराय पंढरपूरला गेल्यावर देव घ्यायचे. असंच एकदा तुकोबराय पंढरपूरला गेले होते एका वारीत. त्यावेळेस तुकोबरायांनी पंढरपूरला पहिल्यांदा दुकान टाकले होते आणि तिथं माल लावलेला होता. तुका म्हणे पेट भूमीवर आहे वैकुंठ. पंढरपूरला अनेकांची दुकाने होती महाराज. संत सदनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच साठी कोण तयाकडे न पाहिले. महाराज एकाच ठिकाणी नात्रे काय म्हणतात? एका जनार्दनी मांडले दुकान, देतो मोलाविना सर्व वस्तू. महाराज पंढरपूरला खूप दुकान होती महाराज. सगळीकडे जिकडे बघा तिकडे गर्दी होती महाराज. पण महाराज उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. अशा लाईनी भरलेल्या होत्या महाराज. एक सुद्धा जागा उभं राहायला जागा नव्हती. महाराज वारी झाली, पौर्णिमा झाली, काला झाला तरी कुंकवाच्या दुकानावर गर्दी सगळीकडे गर्दी होती. पण महाराज तुकोबरायांच्या दुकानावर गर्दी नव्हती. का बरं महाराज? कारण आजकाल सगळ्या लोकांचं लक्ष नाशक्य वस्तूवरच आहे. तुकोबरायांनी महाराज देव ठेवले होते विकायला. पण देव घ्यायला कुणी सरी गेला का? कुणी सुद्धा गेला का? नाही. सगळी लोक दुसऱ्या दुकानावर किती गर्दी होती. पण महाराज तुकोबरायांच्या दुकानावर एक सुद्धा माणूस नव्हता. महाराज एखादा दुकानदार काय करतो? आपला माल एका ठिकाणी खपत नसेल तर तो माल डोक्यावर घेऊन विकण्याकरिता जातो. त्याचप्रमाणे तुकोबरायांनी काय केले महाराज? एका टोपलीत सगळे देव गोळा केले आणि लोकांच्या घरापर्यंत जावं लागले. अभंगाच्या उत्तम देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी.
घेतला ना तुम्हाला दुसरा मोबाईल घेण्याची गरजच पडणार नाही. आणि हा माणसाची प्राणी माणसे जीव जंतूंना यांना सर्वांना या मालाची गरज आहे महाराज. मग लोक काय म्हणतात महाराज, अहो तुकोबराय तुम्ही इतके वेळ झाले त्या मालाचं वर्णन करताय पण निदान त्याचं नक्की नाव तर सांगा. तुकोबराय काय सांगतात, देव देव म्हणतात. सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले आणि विचारू लागले तुम्ही त्याची साधना करता तोच मला विघ्न करता कस काय बरं. तुकोबरायला विचारू लागले. तुकोबराय सांगतात लोक काय म्हणतात हा कोणत्या कामाचा माल आहे. तुकोबराय काय म्हणतात हा सगळ्यांच्या कामाचा माल आहे. लोक म्हणतात त्याच्या घरात भाजी करायची का भाकरी करायची कुठल्या कामाचा माल आहे. तरी सुद्धा तुकोबराय सांगतात हा सगळ्यांच्या कामाचा माल आहे. लोक म्हणतात हा एका कामाचा आहे माल. कुठल्या ऑफिस मध्ये एखादं काम होत नसेल तर तिथल्या कामाचा हा माल आहे महाराज. मग आधी शेतात पेरणी करायची का काय करायची. मग तुकोबराय काय सांगतात हाला जर तुम्ही एकदा प्राप्त केला ना मनापासून तर तुम्हाला दुसरं काम करण्याची गरज पडणार नाही. सगळं काम करायला तुमचं कोण येणार, देवच येणार. मग तुकोबरायला लोक काय म्हणतात आम्ही कसा विश्वास ठेवणार. मग काय तुकोबराय म्हणतात एक उदाहरण सांगा. मग तुकोबराय काय सांगतो उदाहरण, कांदा मला भाजी योगी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. 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 कांदा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. महाराज कांदा मला भाजी योगी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. महाराज कांद्यात पण देव आहे आणि मुळ्यात पण देव आहे आणि भाजीत पण देव आहे. महाराज सगळ्यात देव आहे पण कसा त्याची मनापासून प्राप्ती केली तर हृदयापासून प्राप्ती केली तर सगळ्यात देव आहे. महाराज सावता महाराजांनी हृदयापासून देव धरला होता. त्यांनी हृदयापासून देवाची प्राप्ती केली होती म्हणून त्यांना रात खुरपायला कोण यायचा, साक्षात पांडुरंग परमात्म्याचे. महाराज तुम्ही सुद्धा देवाची प्राप्ती केली. साठविला हरी. साठविला हरी. साठविला हरी. प्रमाण चांगलं दिला. महाराज काय सांगितलं होतं आता, देवाची मनापासून प्राप्ती केली ना तुमचं सगळं काम करायला कोण येणार, देव येणार. महाराज तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. भक्त प्रल्हादाने महाराज देवाची प्राप्ती केली होती. महाराज भक्त प्रल्हादाला स्वतःच्या बापाने मारण्याचा प्रयत्न केला होता. महाराज पहिल्यांदा त्याला डोंगरावरून ढकलून दिलं. दुसऱ्यांदा काय केलं, त्याला तेलाच्या कडे तळून काढलं. तिसऱ्यांदा त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवलं. पण तरी सुद्धा भक्त प्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही महाराज. कसं काय बरं महाराज, कारण त्याने देवाची प्राप्ती केली होती. महाराज तुम्ही सुद्धा देवाची प्राप्ती करा, तुम्हाला सुद्धा काही अडचण येणार नाही. महाराज अजून एक दुर्वास ऋषी होता. एक दुर्वास ऋषी होता. त्याला
लाल भडक तापायचा एकदम. महाराज त्या दुर्वास ऋषीला एकदा कौरवांनी जेवायला बोलवलं. मग दुर्वास ऋषी गेला कौरवांच्या इथे जेवायला. मस्त जेवण बिवण झालं, पोटावर हात फिरवला, हे झालं आणि कौरवांना आशीर्वाद दिला. मग कौरव काय म्हणतात त्यावेळेस, तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या इथे आला ना त्याचप्रमाणे तुम्ही पांडवांकडे सुद्धा जा. मग दुर्वास ऋषी निघाला पांडवांकडे. महाराज त्यावेळेस पांडव कुठे होते महाराज? वनवासात होते महाराज त्यावेळेस पांडव. मग महाराज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एखाद्या भिकाऱ्याला जर तुम्ही सांगितलं की 10 जणांना तू हॉटेलमध्ये जेवायला घाल, तो घालू शकेल का? नाही. त्याचप्रमाणे पांडव कुठे होते महाराज? वनवासात होते ना. मग दुर्वास ऋषी निघाला कुठं? पांडवांकडे. आणि तो काही एकटा नव्हता महाराज, त्याच्या मागे त्याच्या हजारांची फौज होती महाराज, 1000 ऋषी होते. मग तो गेला. मग दुर्वास ऋषी येणार म्हणून पांडव भेले का? नाही. मग त्या सगळ्या ऋषींना महाराज पांडवांनी एका घासात जेवायला घातलं. कसं काय बरं? कारण त्यांनी देवाची प्राप्ती केली होती. देवाच्या प्राप्तीची ताकद आहे ना महाराज, तुमचं सगळं काम करत सगळं होतं तुमचं वाढ. देवाची प्राप्ती करायला चालू करा महाराज. महाराज तुकोबाराय म्हणतात लोकांना देव घ्या कुणी, पण लोक म्हणतात कोणत्या कामाचा हा मला आहे. मग काय करायचं? तुकाराम म्हणतात अरे वेड्यो, फायदा आहे, संधी आहे. हा माल मिळवण्याकरता खूप कष्ट करावं लागतं, किती सहन करावं लागतं. हा इतका सहजासहजी मिळणारा माल नाही. हा माल मिळवण्याकरता खूप कष्ट करावं लागतं. इतका अति दुर्लभ असणारा हा माल तुकोबाराय लोकांपर्यंत घेऊन आले, पण लोकांना काय त्याची हीच नाही. सोन्याच्या पर्वती पावन, अवघे रान रान कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय ते उपाय न सरती. महाराज काही लोक हा माल मिळवण्याकरता रानावनात फिरून पालोपाचोळा खाऊन पाणी पिऊन हा माल मिळवण्याकरता प्रयत्न करत असतात. पण महाराज आजकाल इतकं कष्ट कोण करणार का? नाही. इतकं कष्ट कोणच करणार नाही. म्हणून संतांनी काय केलं? देवाला कमी केला. देवाचा भाव काय केला? कमी केला. पण महाराज म्हणतात ना त्याचा भाव कमी करून त्याची किंमत लोकांना काय सुद्धा कळत नाही. मनात काय म्हणतात, घरी आला हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे पाय. महाराज हा माल मिळवण्याकरता खूप कष्ट करावं लागतं. महाराज भगवंताने हा देह आपल्याला कशासाठी दिला आहे? महाराज देव दिला देह भजना गोमता. कमलमुखी राम म्हणजे भजना करण्याकरता हा देव दिला. मग तुकोबाराय काय म्हणतात? देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. महाराज तुकोबाराय म्हणतात देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. पण लोक म्हणतात आम्हाला देवाची गरजच नाही, देवाची आम्हाला गरज नाही. महाराज देव घ्या कुणी हा म्हणण्याचा अर्थ असा आहे की देव कुणी कुणी घ्यावा महाराज? ब्राह्मणांनी घ्यावा, शास्त्रीयांनी घ्यावा, शेतकऱ्यांनी घ्यावा, काम करणाऱ्या मजुरांनी, इथे बसलेल्या
नाही महाराज. महाराज तुकोबराय लोकांना सांगतात देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, पण लोक म्हणतात आम्हाला देवाची गरज नाही. महाराज तुकोबरायांनी स्वतःचे 1200 एकर खर्चून लोकांना देव घेऊन आले होते, पण लोक म्हणतात आम्हाला देवाची काय गरजच नाही. काय कुठल्या कामाचा मालच हा नाही. महाराज हा माल मिळवण्याकरता खूप कष्ट करावं लागतं, किती सहन करावं लागतं, काय काय ते करावं लागतं. हा इतका सहजासहजी मिळणारा माल नाही. महाराज मीठ पण एक वस्तू आहे आणि सोने पण एक वस्तू आहे, पण महाराज तुम्ही कपड्यात कुठली ठेवणार? सोनं. मीठ ठेवणार का? फरक काय महाराज? फक्त सोन्याचा भाव जास्त आहे आणि मिठाचा भाव कमी. त्याचप्रमाणे महाराज संतांनी काय केले? देवाचा भाव कमी केला. जी वस्तू कम स्वस्तात मिळते ना त्याची लोकांना किंमत कळत नाही. विठ्ठल महाराज तुकोबराय सांगतात लोकांना देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, पण लोक म्हणतात आम्हाला देवाची गरजच नाही, आमची सगळी भांडी करून द्यायचं, आमच्याकडे देव घ्यायला जागाच राहिली नाही. महाराज आमच्याकडे देव घ्यायला जागाच राहिली नाही. महाराज एखाद्याला जरी देव कळला असता ना त्यांनी भरलेली भांडी ओतून दिली असती आणि देवाची प्राप्ती करत वेदा नाही काही कळला, वेदा नाही काही कळला, अंत पारयाचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. वेदा नाही काही कळला, वेदा नाही काही कळला, अंत महाराज एखाद्याला जरी देव कळला असता ना तुकोबरायांकडे तेवढं सामर्थ्य होतं की त्याला देवाची प्राप्ती करून दिली असती. महाराज अजून एक उदाहरण जातो. महाराज पहिल्यांदा ज्ञानोबाला शुद्धपत्र आणण्यासाठी पैठणला गेले होते. महाराज तिथल्या शास्त्री म्हणून त्यांना काय सांगितलं? महाराज रेड्यामुखी वेद बोलवायला सांगितलं. महाराज तो रेडा साधारण होता का? महाराज तो रेडा साधारण होता का? महाराज तो रेडा साधारणच होता, पण त्याच्यावर ज्ञानोबरायांची कृपा होती. महाराज पैसे देणारे चमत्कार लोक साधू म्हणतात, मग खऱ्या साधूला कुणी सुद्धा साधू म्हणत नाही. महाराज नाथ संप्रदायामध्ये 2 जण, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. गोरक्षनाथ रोज भिक्षा मागायला जायचे आणि मच्छिंद्रनाथ हे खायचे. जुनी प्रथा आहे महाराजची, शिष्याने भिक्षा मागायला जायचं आणि गुरुनी ग्रहण करायचे. महाराज ही प्रथा अजून सुद्धा चालू आहे. महाराज महाराज त्याचप्रमाणे एक दिवशी गोरक्षनाथ भिक्षा मागायला चालले. तेवढ्यात मच्छिंद्रनाथ काय म्हणाले? गोरक्षा तू रोज भिक्षा मागायला जातो, आज मी जातो. मग गुरुनी कुठे भिक्षा मागायला जात असता तरी सुद्धा मच्छिंद्रनाथ म्हणले मी जातोच भिक्षा मागायला. ऐकत नव्हते. मग गोरक्षनाथाला माहित होतं ही लोक कशी खूप विचित्र, ही चमत्काराला नमस्कार करणारी लोक आहेत. इतका त्यांना माहित होतं तरी सुद्धा मच्छिंद्रनाथ कुठे निघाले? भिक्षा मागायला चालले. गाव फिरले महाराज, त्यांना कुणी सुद्धा भिक्षा दिली नाही. शेवटी ते वैतागले आणि काय म्हणाले? अलक निरंजन, अलक निरंजन, जो कोणी मला भिक्षा देईल मी त्याला देव दाखवीन. अलक निरंजन, अलक निरंजन, जो कोणी मला भिक्षा देईल त्याला ब्रह्मांड दाखवीन. महाराज लोक काय म्हणू लागली? त्याला जर खरंच ब्रह्मांड दाखवता आलं असतं तर इथं कटोरा घेऊन कशाला फिरला असता? पण असं समजू नका महाराज, त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य होतं. एकाने जरी भिक्षा दिली असती ना तर त्यांनी देवाला भेटले असते, पण त्यांना कुणी सुद्धा भिक्षा दिली नाही. शेवटी ते परत माघारी आले. गोरक्षनाथाला माहित होतं असंच म्हणणार होतं. मग गोरक्षनाथ म्हणला मी भिक्षा मागतो, तू माझ्या माग माग ये. मग दोघं चालले. कुठे गेले? भिक्षा मागायला गेले. मग गोरक्षनाथ एका दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला काय सांगितलं? एक सुतुई दे. दुकानदाराने एक सुतुई दिली आणि ती सुतुई गोरक्षनाथाने अशी हवेत उडवली आणि तिच्यावर जाऊन बसले. महाराज हा चमत्कार झाला का नाही? हा चमत्कार बघतात लोक सगळे भराभरा घराबाहेर येऊ लागले. कुणी धान्य कुटऱ्यात घेऊन यायला लागलं तर कुणी पिशवीत घेऊन लागले. कसं काय बरं? कारण यांना चमत्कार दाखवता. मग गोरक्षनाथ काय म्हणतात मच्छिंद्रनाथाला? मच्छिंद्रा आपण याला जेव्हा चमत्कार दाखवला तेव्हा त्यांनी आपल्याला नमस्कार केला. विठ्ठल विठ्ठल.
देवाची गरजच नाही. देवातून आजकाल कुणाचंच काय मिळत नाही. कुणाला देवाची गरजच नाही. महाराज काही लोकांनी तर अशी संघटना स्थापन केली की या जगात देव नावाची अस्तित्वच नाही. देवातून देव नावाची वस्तूच नाही. महाराज वस्तूमध्ये किती प्रकार आहेत महाराज? 2 प्रकार आहेत. एक नित्य गरजेची वस्तू आणि नेहमीच्या गरजेची वस्तू. महाराज नित्य गरजेची वस्तू रोज शेतकरी शेतात वापरतात आणि घरात देवपूजा करतात. नित्य नेमान आम्ही ते प्राणी दुर्लभ महाराज भगवंताचं नित्य नेमान आम्ही प्राणी दुर्लभ देवता वय. महाराज वस्तू नित्य नेम तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण कसं केलं पाहिजे? नित्य नेम केलं पाहिजे. महाराज तुम्ही जर भगवंत वाचून जर काय मिळवलं ना तर ते जीवनात सफल होत नाही. पण महाराज भगवंताची प्राप्ती करून या जीवनात काय मिळवलं ना तर ते सफल होतं. महाराज पाप केल्याने काय होतं? पिशाचा जन्म मिळतो. पुण्य जास्त केल्याने महाराज देवाचा जन्म मिळतो आणि पाप पुण्य समान केल्याने मनुष्याचा जन्म मिळतो. पापाचा साठी जास्त असल्याने पक्षाचा जन्म मिळतो. महाराज मनुष्य जन्मात पापही करता येते आणि पुण्यही करता येते. पण महाराज पशु पक्ष्यांना पाप पुण्य कर्म सर्व माफ असतं. जे भगवंताचे नामस्मरण करत नाही, देवाची काय करत नाही, पशु पक्षी हे सर्व हीन जातीचे असतात. महाराज म्हणून महाराज मी सांगतो तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण केल्याने सगळी चिंता दूर होते. चिंताने पळाली गोकुळा प्रवेश बिजरी केला देवा. महाराज ज्यावेळेस भगवान परमात्मा कृष्ण गोकुळामध्ये प्रवेश केला होता ना तर त्यावेळेस महाराज तिथून सगळी चिंता पळून गेली होती. महाराज तिथं चिंता नावाचा शब्दच राहिला नव्हता. महाराज एखादा श्रीमंत बघा ना गाडी बांधतो, बंगला घेतो, बंगला बांधतो, गाडी घेतो, काय काय ती पंची गाजी, उन्हाळ्यात थंड पाणी, हिवाळ्यात गरम पाणी, पण त्याला झोपच लागत नाही. महाराज का बरं महाराज? कारण त्याला चिंता असते. चिंता असा रोग आहे की चिंता ही मेलेल्या माणसाला जाते, चिंता ही जिवंत शरीरात जाते. महाराज चिंता आणि चिंता याचा अर्थ एकच होतो. महाराज तुम्ही गाडी बांधा, बंगला बांधा, काय करायचे ते करा, पण नामस्मरण करा. चिंता दूर होते. चिंता मला कसं सांगितलं रोग कसा आहे? चिंता हा फार घातक रोग आहे. चिंता हा महाराज म्हणून तुम्ही नामस्मरण करा. विठ्ठल नामस्य कीर्तन साधन पैसोपे, 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 नामस्य कीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरी जय, जळतील पापे जन्मांतरी जय, जळतील पापे जन्मांतरी जय, जळतील पापे जन्मांतरी जय. जनगती जायचं जावे मनांतरा, 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 जनगती जायचं जावे महाराज देव देत असतो पण लोकांना घेता येत नाही. महाराज तुकोबराय सांगत होते देव घ्या कुणी ऐकता आला बरं कुसुनी. पण महाराज लोक काय म्हणत होते अभंगाच्या दुसऱ्या चरणात
वाढवून सांगितले. खरं म्हणलं तर हा पशु पक्ष्यांचा प्राणी माणसांचा अपमान आहे. तरी सुद्धा लोक कुणी देव घ्यायला येत नव्हते. या रे या सारे लहान थोर ती बोलते करावं विचार न लगेच चिंता कोणासी. महाराज तुकोबराय सांगत होते देव घ्या कुणी देवाचं नामस्मरण करा, देव घ्या कुणी. पण लोक म्हणत होते आम्हाला देवाची गरजच नाही, आम्हाला देवातून काय नडतच नाही, आमची सगळी भांडी भरून घ्यात, आमच्याकडे देव घ्यायला जागाच राहिली नाही. मग आता काय करायचं काय महाराज? लोकांची देवावरची श्रद्धा तर सगळी कमी झाली महाराज. लोकांना पुन्हा देवाची किंमत कळणार नाही. आता काय करायचं काय? तुकोबराय शांत बसतात आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. देवमंदला भाव बुडाला काय पूर. आता काय करायचं काय? पूर्ण देवाचा संपूर्ण भावच बुडून गेला. कुणाला सुद्धा देवाची किंमत कळणार. आता काय करायचं काय? कुणाला देवाची कळणार नाही. सगळी लोकांची श्रद्धा, सगळी देवावरची श्रद्धा उतरून गेली. आता काय करायचं काय? तुकाराम महाराज म्हणतात आपण एक युक्ती करू. काय केली युक्ती तुकोबरायांनी? या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. देव घ्या पुकार, 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 देव घ्या पुकार.
फुकट केलेलं पाहिजे काही लोकांना, तरी सुद्धा कोणी सुद्धा देव घ्यायला आलं. पण तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. महाराज तुकोबरायांनी एकदा रानात मिरची लावली होती. महाराज ती मिरची इतकी टपून होती ना, देवाला बघून ती मिरची बघून देवाच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं होतं महाराज. पण महाराज तुकोबरायांच्या शेजारीच एक दुसऱ्या शेतकऱ्याची रान होते. त्याची मिरची अशी कशी वाळून गेली होती जरा. महाराज मग ती बाजारात गेले. तुकोबरा बाजार करायचे ना, मला सांगितलं होते मगाशी. तुकोबरा बाजार करायचे. मग ते गेले मिरची घेऊन बाजारात विकायला. तुकोबरा पण गेले आणि त्यांच्या शेजारचे रानातला तो पण गेला बाजारात मिरची विकायला. महाराज तिची वाळलेली मिरची होती का ती अशी सुकलेली होती जरा. त्याने बिंबीच्या देठापासून आवाज ओढून ती मिरची खपून टाकली महाराज. पण तुकोबरा काहीच बोलले नाही, नुसतेच उभा राहिले, बसून राहिले. तुकोबरांची मिरची कोणच घ्यायला आली नाही. मला आता काय करायचं? पुन्हा दिवस गेला, मिरची कोण घ्यायला? शेवटी तुकोबराला काय करून टाकायला लागलं, ती मिरची फुकट वाटून टाकायला लागली. महाराज त्याचप्रमाणे आता तुकोबरांनी देव कुणी सांगितलं, पण देव काय कुणी घेतला नाही. शेवटी तुकोबराला काय करायला लागलं, देव आता फुकटच करून टाकायला लागलं देव. महाराज कीर्तन ऐकण्याकरिता, नामस्मरण करण्याकरिता, भजन करण्याकरिता 1 रुपया सुद्धा लागत नाही महाराज. पण तिकडे सिनेमा एक पाहण्यासाठी खूप पैसा लागतो महाराज. मग तिकडे जाऊ नका, देवाची प्राप्ती करा, देवाचं नामस्मरण करा. कोण देवाची प्राप्ती करणार आजपासून? हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय. करावे सांगा ते पाय, करावे सांगा ते पाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय. जावे सांगा ते पाय, जावे सांगा ते पाय. मी काय सांगितलं तुम्हाला? कोण देवाची प्राप्ती करणार? हात वर करा. कोण करणार? अजून तिकडे हात वर झालेला नाही. कोण करणार? इकडे महिलांकडे भरपूर हात येतो. नाही, तिकडे कमी झाला. कोण देवाची प्राप्ती करणार? आजपासून तुम्हीच देव आहात आणि तुम्हीच देवाची नामस्मरण करा. म्हणून तुकोबरा काय सांगत होते? देवाची प्राप्ती करा आणि नामस्मरण करा. नामस्मरण केल्याने चिंता दूर होते आणि सगळे दूर होते. आपण सुद्धा आता थोडंसं नामस्मरण केलंच पाहिजे. तुपार कुमारी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव घ्या